2 3 स्टार्ट. पहिला चेंडू हाताळणार तो म्हणजे पीडी स्पोर्ट्स संघाकडून सतीश, सॉरी प्रथमेश यांचा पहिला चेंडू. सामना करतील आबी. प्रथमेश टू आबी. या ठिकाणी प्रयत्न चांगला होता. या ठिकाणी नक्कीच नो चान्स फॉर द फिल्डर्स. 4 रन. श्री गणेश होतोय. यस 4 रन्स लेग बायच्या रूपामध्ये. या ठिकाणी नक्कीच 5 धावा नाही सॉरी 4 धावा. 4 लेग बायच्या रूपामध्ये हा चौकार मिळतोय. थोडस मिस फील पाहायला जाते ती म्हणजे रितेशच्या माध्यमातून घेतले लेग बायच्या रूपामध्ये आणि सुरेख असा 22 यस. पुढचा चेंडू प्रथमेश यांचा सामना करेल अवी. शिस्त आणि या ठिकाणी मात्र गॅप मध्ये मला चेंडू आणि नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन्स. नक्कीच त्यांना माहिती आहे सामना जिंकायचा असेल तर चौकार षटकाराचीच गरज आहे ती म्हणजे पीडी स्पोर्ट या संघासमोर. सर आपल्याला काय निश्चित जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर मोठा स्कोर करावा लागेल आणि कारवार संघ पाहिला तर अत्यंत बलवान आहे. त्याच्या विरोधात खेळत असताना तुम्हाला सुद्धा आपली पूर्णपणे ताकद लावून खेळावं लागेल जेणेकरून हा फायनलचा सामना एक चॅम्पियन कोण ठरेल याच्यावरती फार मोठं लक्ष असतं. आणि अशा वेळेला अगदी खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय समोर. फटका चांगला आहे. हो लास्ट मोमेंटला अडवलंय बॉलला. तोपर्यंत 2 धावा मिळाल्या. दोन्ही धावसंख्या पुढे सरकारणं पाहतो आपण. 10 धावा झाल्यात स्कोरबोर्डवरती. अद्यापर्यंत 2 चौकार, एक बाईच्या स्वरूपामध्ये एक बॅटच्या सहाय्याने चौकार पाहिला. ही सलामीची जोडी. बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम आहे. कीपर पुढे सरकलाय. गुड कॅच. बॅटर बाद होईल. पहिला धक्का लागतोय या ठिकाणी वनकुसवडे टीमला. पहिला धक्का 10 या धावसंख्येवरती. मी अगोदरच सांगितलं की जर तुम्हाला कारवार संघासमोर मोठं लक्ष उभं करावं लागेल. मग त्याची चर्चा होती आणि चर्चा सुरू असतानाच पहिला विकेट गेला. गोलंदाज पाहतोय प्रथमेश. पॉवर प्लेचं एकमेव षटक हाताळत असताना, कारण 4 षटकांचा मॅच आहे त्यामुळे तुम्हाला एकच षटक पॉवर प्लेचं मिळेल. पुल करायचा होता. पुन्हा एकदा फटका बसलाय. बॉल आलेत आहे. डाऊन दी बॉल फिल्डर. गुड कॅच. लागोपाठचा दुसरा धक्का लागत असताना वनकुसवडे टीमला 10 या धावसंख्येवरती 2 धक्के. प्रथमेशला पाहतो आपण विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. हा खेळाडू आपल्याला पाहा मिळतो. खूप चांगली गोलंदाजी. चौकार आल्यानंतर 2 विकेट मिळवले. थोडासा आखू टप्प्याचा बॉल फेकला. पुल करण्याच्या नादामध्ये मात्र बॅटच्या टुईंगला लागला आणि त्यामुळे जो शॉर्ट लेगला फोल्डर होता त्याने अगदी अचूकपणे झेल टिपला. मिळेल का? लागोपाठ 2 विकेट. हो लेगस्टम्पला खेळायचं होतं. कीपर मात्र पीठ झाल्यात. पंच वाईटची खूण करत असताना बाय 1 गेट 1. 2 धावा. एकूण धावसंख्या 12. पुल केलाय पुन्हा एकदा. ओ झेल सोडलाय. आणखीन एक विकेट मिळाली असती. 2 धावा एकवटल्या गेल्यात आणि इथून पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकात प्रथम बॅटिंग करत असताना वनकुसवडे टीमने बनवल्या त्या
2 खेळाडू बाद झाले. धावसंख्या 14. चांगली धावसंख्या. जरी 2 खेळाडू बाद झाले असले तरी सुद्धा मात्र या धावा आल्यात आता त्यांच्यासाठी. आणि कारवड संघ त्यांच्याकडे चांगले चांगले बॅटर आहेत. मोठे पडके पाहिले आपण त्यांच्या सातत्याने खेळाडूंच्या बॅटमधून येत असताना. दुसरं षटक सतीशला पाचारण केलंय. सतीश दुसरं षटक बॉलिंग मार्कवरती. यस, धन्यवाद सर. सतीश हा अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करण्यामध्ये माहीर आहे. कुठेतरी संयमी आणि टिचून गोलंदाजीची गरज आहे ती म्हणजे कारवड संघाला. पुढचा चेंडू सतीश यांचा सामना करेल. या ठिकाणी गॅपमध्ये मला चेंडू तत्पूर्वी 1 धाव पूर्ण आणि मला वाटतं नक्कीच बाउंड्रीच्या पलीकडे चेंडू जात असताना एक सुरेख असं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. ते म्हणजे या ठिकाणी रनआउटचा चान्स आणि इथे मात्र नक्कीच गुड विकेट परतावं लागतंय. आताच्या धावा 2. तिसऱ्या धाव घेण्यासाठी गेले होते परंतु अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते विशालच्या माध्यमातून. परतावं लागतंय सचिनला डगआउटच्या दिशेने आणि धाव फलक जाऊन पोचतोय तो म्हणजे 16. चला न्यू बॅटर्स. राज, न्यू बॅटर्स राज असतील. चला स्पीड अप करा. सुरेख अशी संयमी फलंदाजी करण्याची गरज आहे ती म्हणजे वन कुसवडे संघाला अतिशय धावांचा डोंगर उभा करावा लागणार आहे. परंतु धावांचा डोंगर उभा करत असताना हिटे मात्र बॅक टू बॅक विकेट गमावा लागतात. त्या म्हणजे वन कुसवडे संघाला. सतीशाची उत्कृष्ट आणि भेदक गोलंदाजी या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज असतील. त्याच्या समोर असतील ते म्हणजे अंकुश महाराज. सतीश टू अंकुश. चला स्पीड अप करायचं आहे. कोणत्याही प्रकारचा विलंब लावू नका. यस, कमीत कमी 24 चेंडूमध्ये 50 धावांची गरज आहे ती म्हणजे कारवड संघासमोर सामना जिंकायचा असेल तर वन कुसवळे या संघाला. तेच काम करत आहे ते म्हणजे अंकुश. जुने खेळाडू आहेत आणि या ठिकाणी मात्र नक्कीच हवेमध्ये हात येत असताना पंचांचे अवांतर धावसंख्येने भर होताना दिसते. धाव फलक जाऊन फसतोय तो म्हणजे 17 धावेवरती खरं तर खतरा मिळतो. पाहूया अंकुशसाठी खतरा असेल की सतीशसाठी खतरा असेल येणाऱ्या काळामध्ये समजेल. परंतु बघूया. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतात. पुढचा चेंडू छोटासा रनअप आहे सतीश यांचा. कॅमेरा एंड कडून मारा करतायत ते म्हणजे सतीश. या ठिकाणी ऑप्शनच्या गॅपमध्ये मला चेंडू अंकुश याने तत्पूर्वी नक्कीच दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल परंतु विशाल त्या ठिकाणी चपल क्षेत्ररक्षण आहेत पीडी स्पोर्ट संघाकडून. या ठिकाणी मात्र नक्कीच काय बाद व्हावं लागतंय अंकुश महाराज डगआउटच्या दिशेने. अति घाई संकटात नाही असं या ठिकाणी संबोधलं जाईल. काही गरज नव्हती. कुठेतरी आय कम्युनिकेशन खरं तर क्रिकेटमध्ये गरजेचं असतं परंतु ती चूक महाराज यांनी केलेली आहे आणि महाराजला जावं लागते ते डगआउटच्या दिशेने. या ठिकाणी मात्र मी अगोदरच सांगितलं होतं 17 धावेवरती खरं तर खतरा मिळेल. नक्की तो खतरा अंकुश महाराज यांच्यासाठी होता आणि धाव फलक जाऊन पोचतोय तो म्हणजे 18. एकच धाव घेतली. दुसऱ्या धावेची गरज नव्हती परंतु गरज नव्हती सर. पाहिलं तर विकेट अगोदरच गेल्या होत्या. अतिघाई संकटात नाही. आणखीन राहिले असते तर चांगल्या धावा बनवल्या असत्या. बचेंगे तर और भी लढेंगे असंच म्हटलं जातं कारण तुमच्याकडे चांगला खेळ करायचा होता. संधी होती. हा राजेश शिंदे यांना 200 रुपयाचं पारितोषिक आहे दत्ता सूर्यवंशी यांच्या वतीने. हो चांगला बॉल पुन्हा एकदा अगदी सरप्राइजिंग डिलिव्हरी. बीट केलं फलंदाजाला. गणेश आल्यात. दुसरं षटक मार्गस्थ. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 14 धाबा आल्या. असं वाटलं की आता 40-50च्या आसपास जाण्याचा प्रयत्न राहील टीम वन कुसवडे टीमचा. फटका तर चांगला आहे मात्र खेळाडू उपस्थित आहेत लॉंग ऑनला. एकच जामेल. गुड फिल्डिंग गुड थ्रो. दुसऱ्या ओव्हरचा टीम बॉल
ओ शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, मात्र अत्यंत चांगला बॉल होता, पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळलाय, त्यामुळे चेंडू आला डॉट. लास्ट टू गो. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये पहा मिळतो आपल्याला. धावा झाल्या तो 19. हो यावेळेस फटका चांगला, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करतो अवय सपर, षटकार. आवाज कमी काय करणार, आवाज कमी असले असू दे चालेल. चला पावनादेवी स्पोर्ट्स क्लब कारवाट स्पीडअप करायचं आहे. आणि मला वाटतं धाव्यांचा विचार केला तर आता मात्र धावा बरोबर आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25. चला वैयक्तिक पहिल्या संघाचं 3रं षटक घेऊन येत आहेत. अर्थातच रितेश ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये असणारा हाच तो खेळाडू आहे. रितेश यष्टीरक्षक असेल, गोलंदाजी असेल, फलंदाजीसाठी असेल, मॅन इन फॉर्म संबोधलं जातं तोच अर्थातच रितेश शिंदे. एक छोटासा रनअप आहे त्यांचा, थोडंसं फिल्डिंग मध्ये काहीसं चेंजेस केलंय या ठिकाणी. मात्र बघूया काय स्कोअर बोर्ड करणार ते. म्हणजे यस गणेशसाठी चेंडू असेल पुढचा. वैयक्तिक पहिलं, सांघिक कोट्यातून पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन येतो रितेश. प्रत्येक चेंडू जिंकण्यासाठी, प्रत्येक धाव घेण्यासाठी आणि प्रत्येक चेंडू विजयासाठी लढत राहा मित्रांनो. या ठिकाणी मात्र झेलचा चान्स आणि या ठिकाणी पाहूया थर्ड अंपायर. यस चला थर्ड अंपायर चेक करा, नो आहे की काय. यस डिसिजन पेंडिंग. काउंटडाऊन चालू आहे, आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचू. नो आहे की नाही, नो बॉल नाहीये, फलंदाज पुढे आलाय, नो बॉल नाहीये, स्टेप आउटच्या पुढे आहे, परतावं लागतंय फलंदाजाला. जागेवरून जर खेळला असता तर कदाचित हा नो झाला असता, बट तो पुढे आलाय, स्टेप आउट आहे, त्यामुळे त्याला परतावं लागतंय. चला आता मात्र बाहुबली सचिन जाधव. थांबा 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 पंच थांबा, 1 मिनिट, सॉरी आमच्याकडून चुकी झालेली आहे. चेक करतायत, थांबा जरा थांबा, इथं कन्फ्युजन झालेलं आहे, चेक करतायत. यस सॉरी, नो बॉल आहे, डायरेक्ट डिसिजन नाही आहे, इथं चेकला थोडासा प्रॉब्लेम होता, नो बॉल आहे. यस खूप हाईट आहे, खूप हाईट आहे. थर्ड अंपायरचा निर्णय आहे नो बॉल. एकच काढली नाही, एक नो बॉलची 2 झाला. स्कोर किती? 27. यस फ्री हिट आहे 27 स्कोअर बोर्ड. पुढचा चेंडू रितेश यांचा सामना करेल गणेश आणि या ठिकाणी मात्र फ्री हिट आहे. बघूया तत्पूर्वी झेल तर घेतलेला आहे, परंतु इथे झेल घेतला तर सुरक्षित राहावं लागेल क्रीजला आणि 1 रन स्कोअर बोर्ड जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 28 स्कोअर बोर्ड आणि सुरेख असा स्कोअर बोर्ड आहे. पीडी स्पोर्ट संघासमोर कमीत कमी 50+ धावांची गरज आहे 1 कुसवड्या संघाला आणि उत्कृष्ट असं कमबॅक केले ते म्हणजे रितेश यांचा पुढचा चेंडू सामना करेल. या ठिकाणी हवेमध्ये मारा चेंडू आणि या ठिकाणी मॅक्सिमम षटकार, 6 रन के लिए, कोई मौका नहीं किसी के पास. यस 6 रन.
येस, गणेशच्या बॅटेमधून मात्र धुतुंग असा षटकार आलेला आहे. कॅप्टन कोल, कॅप्टन इज अ लिडिंग ऑफ दी फ्रंट असं समोरलं जातं. गणेश पुढचा चेंडू रितेश, परंतु तू शेर तर मै सव्वा शेर. बघूया रितेश काय करतायत. पुढचा चेंडू रितेश टू गणेश. या ठिकाणी पाहिलं, तू शेर तर मी सव्वा शेर असं समजलं जातं. रितेशने कमबॅक केलं आपल्या संघासाठी, आपल्या टीमसाठी. एक आत्मविश्वास, एक कॉन्फिडन्स निर्माण केलेला आहे तो म्हणजे रितेश याने. पुढचा चेंडू रितेश यांच्यासाठी सामना करेल गणेश. छोटासा रनअप आहे, कॅमेरा एंड करून मारा करतात रितेश. पुढचा चेंडू गणेश याच्यासाठी. पहिला चेंडू नक्कीच षटकार, दुसरा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा पूर्णपणे या ठिकाणी मात्र परतावं लागतंय. क्लीन बोल्ड होऊन गणेशला मात्र, कॅप्टनला मात्र डगावच्या दिशेने परतावं लागतंय. त्याच्यानंतर मात्र नौकाच फलंदाज, न्यू बॅटर, न्यू कॅन्डिडेट क्रीज मध्ये येत असताना सचिन अर्थातच बाहुबली. बघूया, अगोदरच्या मॅच मध्ये बाहुबली सारखी कामगिरी केली होती, परंतु आता खरी गरज आहे ती फायनलच्या मॅच मध्ये वन कुसवडे संघाला. अर्थातच कर्णधार गणेश याला, बाहुबली सचिन जाधव. काही अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत रितेश यांचं, परंतु आता मात्र बाहुबलीच्या बॅटेमधून काहीतरी संघाला अपेक्षा असतील. रितेश टू बाहुबली. या ठिकाणी मात्र सुरेख असा चेंडू पूर्णपणे बीट केले ते म्हणजे सचिन जाधव याला. यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये चेंडू विसावतोय, विकास यांच्या हातामध्ये. धाव संख्येमध्ये काही बदल नाही. सुरेख असा स्कोअरबोर्ड करत असतात, त्यांना सातत्याने कमबॅक केलं जातंय ते म्हणजे अर्थातच रितेशच्या माध्यमातून पीडी स्पोर्ट या संघासाठी. पुढचा चेंडू रितेश यांचा सामना करेल बाहुबली सचिन. या ठिकाणी बाहुबली आणि मला होतून षटकार पाहूया. राजेश शिंदे साहेब आहेत, प्रकाश आहे, परंतु इथे बघा दोघांनीच कॉल, तू चल मैं आया. परंतु या ठिकाणी मात्र तू घेतोयस की मी घेतोय, मग तूच घे. लास्टच्या क्षणापर्यंत नाही मी नाही, तू घे, तू नाही मी नाही. पण झेल मात्र जमिनीला झाली. 2 धाव्यांनी भर होताना दिसते. स्कोअर बोर्ड जाऊन पोहोचतोय 35 षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र शेवटचं षटक, हाणामारचं षटक घेऊन येते सर. 35 धाबा लागल्यात स्कोर बोर्ड वरती. चला, एकूण आता 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 36 झाल्यात. 36 शेवटचा अंतिम षटक असेल आणि या अंतिम ओव्हरमध्ये आणखीन धाबा जमवले तर 50च्या आसपास जाण्याची संधी आहे टीम वन कुसवडे संघाला, कारवड संघाच्या अगेन्स्ट. कारण कारवड संघाकडे सुद्धा बॅटर आहेत, त्यामुळे त्यांना 50 धाबा तर बनवाव्याच लागतील. लास्ट ओव्हर स्लागोरचा षटक घेऊन येतोय अमोल आल्यात शेवटचं षटक घेऊन. जरी एका बाजूला फलंदाज बाद होत गेले तरी दुसऱ्या बाजूने मात्र सातत्याने धाबांचा ओघ सुरू ठेवलाय, त्यामुळे तुम्हाला धाबा येथे जास्त पाहायला मिळतात आपल्याला. छत्तीस धाबा. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. पंच बाहेरची गुण करत असताना एक अवांतर धाव मिळेल. 37 ही धावसंख्या आपल्याला पाहा मिळते. अद्याप 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे, त्यामुळे 6 चेंडूवरती तुम्हाला किती धाबा बनवता येतील हेच पाहणं काहीसं उचित ठरेल. फटका चांगला, स्टॅन अँड डिलिव्हर. थोडीशी ताकद कमी पडते. वांगणला मात्र झेल टिपला जातोय. पहिला बॉल वाईट, त्यानंतर आलेला हा महत्वपूर्ण विकेट.
पुढचा चेंडू गॅप मध्ये मारला पुन्हा एकदा. मला वाटतं या ठिकाणी मात्र काय जबरदस्त उतुंग असा षटकार मारलाय. सुपर यार. योगेश उंच तगडा ताकदवान खेळाडू या ठिकाणी मात्र वन कुसवडे संघाकडून काही दिशाहीन गोलंदाजी करत होते अमोल, परंतु अतिशय उत्कृष्ट. तू शेर तो मै सव्वा शेर. या ठिकाणी कोणी कमी नाहीये. एक चेंडू निर्धाव टाकला तर दुसरा चेंडू मात्र नक्कीच बाउंड्रीच्या पलीकडे मी मारेन. या ठिकाणी मात्र सिद्ध केले योगेशने. पुढचा चेंडू अमोल यांचा सामना करेल योगेश. उंच तगडा ताकदवान खेळाडू या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा अमोल टू योगेश. पुढचा चेंडू छोटासा रनअप हवेमध्ये मारला चेंडू. पॉवर झेलचा चान्स असेल. या ठिकाणी मात्र छानसा असा प्रयत्न आणि चेंडू जातो तो म्हणजे बाउंड्रीच्या बाहेर. अतिशय सुरेख असा झेल होता. चांगला असा इफर्ट दिलाय, परंतु या ठिकाणी मात्र पंच नो बॉल यांचा इशारा. अजून एक त्यांना एक प्लस पॉइंट मिळालेला आहे, तो म्हणजे वन कुसवडे या संघाला. नो बॉल, नो +4, टोटल 5 धावा. या ठिकाणी धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 48. जवळ जवळ अर्धशतकाकडे वाटचाल करत असताना बागलादेवी वन कुसवडे हा संघ, त्याचा समेत आहे तो म्हणजे बाहुबली, त्याच्या समोर आहे तो म्हणजे अमोल, त्याच्या समोर आहे तो म्हणजे योगेश. आता मात्र आम्ही अगोदरच भाकीत केलं होतं, कारवार संघासमोर जर कमीत कमी 50 धावा केल्यात तर कुठेतरी चुरशीचा सामना होईल, परंतु त्याच वाटेवरती पाऊल ठेवतो तो म्हणजे वन कुसवडे हा संघ. चांगला असा प्रयत्न केला होता झेलचा प्रथमेश याने, परंतु झेल घेत असताना कुठेतरी बॉल आदळला आणि बाउंड्रीच्या बाहेर गेला आणि धावफलक जाऊन पोचते ते म्हणजे 48. वन कुसवडे संघ फ्री हिट आहे, फ्री हिट आहे. येस, 48 धाव संख्या. बघा वन कुसवडे संघासाठी योगेश याच्यासाठी बॅक टू बॅक जर 3 6 मारले तर 501 रुपये संतोष शेलार मराड यांच्याकडून एक बंपर ऑफर आहे. तसेच जर विकेट घेतली अमोल यांनी तर बंटी शिंदे यांच्याकडून 101 रुपये. फ्रेंड्स फिटनेसचे प्रॉपरायटर आहेत. योगेश यांची जर विकेट घेतली तर बंटी शिंदे यांच्याकडून अमोल याला 101 रुपये. या ठिकाणी मात्र 101 रुपयाची संधी आणि मला वाटतं एटीएम खाली करणार बंटी शिंदे यांचं, पण फ्री हिट आहे, फ्री हिट आहे हे विसरता येणार नाही. नाही, पैसे त्यांच्या खिशामध्येच आहेत, वाचले, परंतु तो नियम सेम आता लागू होईल. आता जरी विकेट घेतली तर 101 रुपये बंटी यांना द्यावं लागणार अमोल यांच्यासाठी. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकामधले. 49. आता मात्र नक्कीच अर्थातच बाहुबलीच्या बॅटमधून मला वाटतं बॅक टू बॅक 3 6 आले तर 501 रुपयाचे पारितोषिक आहे संतोष शेलार यांच्याकडून. या ठिकाणी मात्र गॅप मध्ये नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन्स. 53. वेल प्लेड बाय सचिन जाधव. अजूनही काही चेंडू शिल्लक. तू शेर तो मै सव्वा शेर. अतिशय संयमी अशी फलंदाजी करतायत वन कुसवडेचे 2 फलंदाज, अर्थातच योगेश आणि सचिन. कर्णधाराचा आत्मविश्वास उंचावेल अशी कामगिरी करत आहेत. अर्थातच गणेश याचा संघाला काहीतरी या ठिकाणी मात्र देणं पडतं ते म्हणजे सचिन आणि योगेशला. अर्थातच रॉबिन चषक वर्ष पहिले, रॉबिन चषकावरती कोण नाव कोरेल येणारा काळच सांगेल. हु विल बी लुजर अँड हु विल बी विनर येणारा काळच ठरवेल. यस, नक्कीच या ठिकाणी छोटासा रनअप आहे. अमोल सूर्यवंशी यांचा सामना करेल बाहुबली. अमोल टू बाहुबली. पाहूया उंच तगडा ताकदवान या ठिकाणी क्रीजवरती मजबूत आहे अजून सुद्धा. पाहूया शेवटचे काही चेंडू शिंडक आहेत. या ठिकाणी मात्र पूर्णपणे बीट केलंय. थोडस फुटवर्क करण्याची गरज आहे, ती म्हणजे बाहुबली याला. वाईट चेंडू. हॅलो चेक. 54. आता मात्र जबरदस्त असा स्कोअर पण म्हणावा लागेल, कारण फायनलचा मॅच चुरशीचा सामना, हाणामारीचा सामना असतो. तोच काम या ठिकाणी सचिन जाधव आणि योगेश करत आहेत. 54 धावेवरती 54 वन कुसवडे संघाचा स्कोअर बोर्ड आहे. बागलादेवी स्पोर्ट्स क्लब वन कुसवडे वर्सेस 54 झाला. अच्छा, वाईट साठी रिव्ह्यू काय? ओके ओके ओके, चला वाईट साठी कॉल असेल. डिसिजन पेंडिंग. थर्ड अंपायर चेक करतायत. येस येस येस, लवकरच आम्ही आपल्यापर्यंत निर्णय कळवतो.
डिसिजन पेंडिंग आहे, लवकरच आपल्यापर्यंत पोहोचवू. नाही नाही, व्हाईट बॉल नाही, डॉट बॉल आहे, व्हाईट नाही. यस यस, कोणत्याही टीमचं नुकसान होणार नाही. निर्णय अतिशय सुरेख आहे. नाही नाही, सुरेख चेंडू आहे, सुरेख. गुड डिलिव्हरी बाय अमोल सूर्यवंशी. पुढचा चेंडू अमोल टू बाहुबली. या ठिकाणी मात्र जोरकस मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू जातो तो, म्हणजे तत्पूर्वी एकदा पूर्ण दुसऱ्या धावाचा नक्कीच प्रयत्न असेल. आणि या ठिकाणी मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट्स सचिन आणि योगेच्या माध्यमातून धाव फलक जाऊन पोचते ते, म्हणजे आताच्या 2 धावा ना, 55 या 56 धावाची गरज आहे. व्हाईटचा घेतलेला 54, पहिल्या 53 होत्या, व्हाईटची एक 54, बट तो व्हाईट नाही आहे, निर्धाव. आणि आताच्या 2 धावा 55 झाले. 56 रन टू विन फॉर कारवट. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं वन कुसवडे संघ. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय वन कुसवडे. चला कुसवडे, वन कुसवडे अभि. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. 5:40 झाले, 6:10 पर्यंत मॅच संपली पाहिजे. 6:10 पर्यंत 30 मिनिट्स मध्ये 4 ओव्हर झाल्या पाहिजे. ऍक्च्युली 20 मिनिट मध्ये झाली पाहिजे 4 ओव्हर, 10 मिनिट एक्स्ट्रा. यस यस सर, सर सांगतायत 20 मिनिटांमध्ये झाली पाहिजे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. जिंकण्यासाठी 24 चेंडू मध्ये पावनादेवी स्पोर्ट्स क्लब या संघाला 56 धावेची गरज आहे. 56. चला बॅटर पाठवायचे आहेत कारवड संघ. क्षेत्ररक्षण लावून घेतलेला आहे वन कुसवड्या संघाने. फलंदाज पाठवायचे कारवड संघ. चला खेळाचं पहिलं सत्र संपलं, जिथे वन कुसवडे टीमने 55 धावा बनवल्यात. 56 धावसंख्येचं लक्ष्य टार्गेट ठेवलंय. 14ची सरासरी प्रति षटकामागे धावा तुम्हाला उभ्या करायच्यात. मेगा फायनलचा सामना जिंकण्यासाठी, चॅम्पियन होण्यासाठी तुम्हाला प्रति षटकामागे 14 धावांची गरज आहे. कारवट अ संघ आजच्या दिवसामध्ये दोन्ही संघांचा चांगला परफॉर्मन्स झालाय. सेमीफायनलचा सामना खेळण्यासाठी दोन्ही टीम सज्ज झाल्यात. आणि तिसरा क्रमांक घेरा दातेगड संघ तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी राहील. मात्र चॅम्पियन कोण होईल या स्पर्धेतील ते पाहणं थोडंसं उचित ठरेल. सलामीची जोडी मैदानामध्ये. चला जोडगोडी मैदानामध्ये आहे ती म्हणजे कारवड संघाची. प्रत्येक षटकारासाठी विकास शिंदे यांना
कोणी जर मारलं तरी 101 रुपये. राजू पवार, प्रत्येक षटकाराची 101 रुपये आहे. बघा बंपर धमाका आहे या ठिकाणी. अभियानचा पहिला चेंडू, सामना करेल विकास. या ठिकाणी मात्र झेलमध्ये ना गॅप मध्ये आहे. बघूया शिवाजी आहेत. या ठिकाणी मात्र चौकार, चौकार आहे. बाउंड्रीच्या बाहेर मधून चेंडू उडवत आहे पण हरकत नाही. चांगला असा प्रयत्न सुहास त्या ठिकाणी होते आणि मला वाटतं श्री गणेश नक्कीच होतो या ठिकाणी. निश्चित प्रयत्न चांगला होता त्याचा, मात्र तोपर्यंत खेळाडू बाउंड्रीच्या बाहेर आले आणि अडवण्याचा प्रयत्न केला. पहिल्या बॉलवरती आघात केला जातोय. 4 या धावसंख्येने चौकार आणि आघात. सुरुवात चांगली झाली आहे. बघा तुम्हाला जर राजू पवार आरल यांचा खिस्सा खाली करायचा असेल तर बंपर ऑफर आहे. प्रत्येक षटकारासाठी 101 रुपये. परंतु या ठिकाणी झेलचा चान्स आहे. बघूया नक्कीच परतावा लागतोय. मोठा मासा या ठिकाणी गळायला लागतोय. कारवड संघाचा विकास, विकासला मात्र परतावा लागतोय. सुरेख झेल. एक यहाँ पे विकेट गया है. 4 रन स्कोर बोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेगी. बहुत सारे दर्शक, अभी मैं दर्शक दीर्घा में था, उसके बाद यहाँ पे आए तो बोल रहे थे कि आप लीजिए आप लिए. तो सभी दोस्तों हमारे कमेंटेटर है तो सभी को बारी बारी से चांस मिलना चाहिए. तो चलो आपकी मनोकामना हम पूरी करते. चलते मैदान की ओर. अभी थोड़ा सा रंग बदलते हैं. यहाँ पे देखने को मिलेगा ये मेगा फाइनल का मुकाबला 2 टीमों के बीच. कारवट बनाम 1 कुसेवड़े, 2 टीमों के बीच का मुकाबला. पहले तो यहाँ से बल्लेबाजी हो चुके. पहले सत्र का खेल हो चुका है. दूसरे सत्र में अभी टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 4 यहाँ पे देखने को मिलेंगे. 1 विकेट के नुकसान के ऊपर काफी हाई वोल्टेज मुकाबला है. ये दोस्तों वॉर है क्रिकेट का, ये युद्ध है ये क्रिकेट का. और इस युद्ध में कौन जीतेगा आखिर का मुकाबला देखना होगा. बढ़िया यहाँ पे शॉट सिलेक्शन पर टाइमिंग देखने को मिला. हवाई यात्रा के ऊपर सफर करते हुए बम बम भोले चक्के के द्वार खोले आया तनाता हुआ मेगा फाइनल का बल्लेबाज के बल से चक्का. 10 रन स्कोर बोर्ड के ऊपर. 1 विकेट के नुकसान के ऊपर बेहतरीन सामने की तरफ गेंद को दिया. बल्ले का पैसा पे खाऊ कानून की तरफ मोड़ दिया. हवाई सफर के उड़ते यहाँ पे गेंद देखने को मिली. 6 रन के लिए 10 रन स्कोर बोर्ड के ऊपर. 1 विकेट के नुकसान के ऊपर बढ़िया यहाँ पे बल्लेबाजी की शुरुआत की है. धमाका यहाँ पे देखने को मिला है. तो ये धमाका कितने देर तक जारी रहेगा देखना होगा, क्योंकि यहाँ से विपक्षी टीम को एक ब्रेक थ्रू तो चाहिए. एक ब्रेक थ्रू मिला. जिस तरह से अभी मोमेंटम शिफ्ट हो चुका है छक्के के बदौलत, वो मोमेंटम यहाँ से ब्रेक होता है या मोमेंटम ये आगे बढ़ाया जाता है देखना होगा आने वाले वक्त में. 56 रनों की आवश्यकता थी, उसमें से 10 रन हो चुके, मतलब 46 रन की अभी आवश्यकता होगी निर्धारित ओवर में. गेंदबाजी में ये गेंदबाज आपको देखने को मिलेगा. फिर से एक बार यहाँ पे पुल करने की कोशिश. इस बार बल्ले का किनारा लिया. गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों में. थालियों की आवाज सुनने को मिलेगी, सिट्ठियों की आवाज सुनने को मिलेगी, क्योंकि दोस्तों यह है मेगा फाइनल का सुपर डुपर हिट ये मुकाबला. कभी और कभी पार का मुकाबला है दोस्तों. कारवट बनाम 1 कुसेवड़े, ये 2 टीमों के बीच का मुकाबला. 56 का टारगेट है. उस टारगेट को चेस करते हुए 2 विकेटों का नुकसान हो चुका है 10 रनों के ऊपर. पहला तो चक्का दागा, लेकिन यहाँ पे बाउंसर का अटैक किया. हाफ ट्रैकर की गेंद उछाल प्राप्त करती भी पुल करने की कोशिश की थी. मुहिम सा किनारा लेते हुए बल्ले का गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों में. कौन हो जाएगा मुकद्दर का सिकंदर, कौन हो जाएगा रॉबिन ट्रॉफी 2025 का ये सिकंदर, कौन जीतेगा ये प्रतियोगिता, कौन ये उठाएगा पहले नंबर की ट्रॉफी, थोड़ी देर में पता चलेगा. यहाँ से 56 रन बनाने थे, उसमें से 10 रन बन चुके. 46 रन की आवश्यकता होगी. ये आवश्यकता पूरी करने के लिए दोनों ही छोर से ताकत लगाई जा रही है. ये ताकत महत्वपूर्ण है. फिर से एक बार उठा के मारा. बढ़िया इलेवेशन देखने को मिला. गेंद जाएगी इस बार फिल्टर के मस्तक के ऊपर दस्तक देते हुए. काफी बढ़िया शॉट सिलेक्शन. हवाई मेल गेंदबाज का निकाला तेल और लगा दी. 6 रनों के साथ ये रेल लगभग देखा जाए तो 16 रन 2 विकेटों के नुकसान के ऊपर.
कारवट के 12th मैन यहाँ पे हमारे साथ जुड़े हुए हैं। 16 रन स्कोर बोर्ड के ऊपर, बढ़िया ठोकम ठोक बल्लेबाजी चलते हुए, फिर से एक बार उठा के मारने की कोशिश की थी, टिप्पा गुडले स्पॉट के ऊपर गिरने के बाद असमतल, यहाँ पे ऐसे लगा कि उछाल प्राप्त होगा, लेकिन नीचे से गेंद चली गई विकेट कीपर के 10 स्थानों में। ओवर की समाप्ति, पहले ओवर के बाद कुल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 16 रन, 2 विकेटों के नुकसान के ऊपर कारवट टीम 56 रन का पीछा करते हुए 16 रन काफी बढ़िया रन है, मैं तो मानूंगा। मैंडेटरी पावर प्ले का इस्तेमाल सही से किया, 2 विकेट गवाए, लेकिन शुरुआत थी वो मोमेंटम बनाना चाहिए। मोमेंटम अगर आपकी तरफ होगा तो मुझे लगता है जीत के चांसेस बढ़ जाते हैं इस क्रिकेट के पटल के ऊपर, क्योंकि दोस्तों ये क्रिकेट है, क्रिकेट में आपको ताकत लगानी पड़ती है, कभी खुशी कभी गम, तुम में दम तो हम भी नहीं कम, ऐसे एक दूसरे को चेतावनी देनी पड़ती है। ये चेतावनी दोनों ही खिलाड़ी एक दूसरे को देखते हुए, 29 गांव की टीमें इस सह्याद्री प्रतिष्ठान में शामिल है और 29 टीमों में से 24 टीमों ने इस प्रतियोगिता में हिस्सा लिया था और उसमें से अभी 2 टीमें बची हुए। कौन होगा मुकद्दर का सिकंदर, कारवट या वन कुसेवड़े, 2 टीमों के बीच का मुकाबला। पहला ओवर हुआ, पहले ओवर में यहाँ पे 2 विकेट गंवाते हुए 16 रन इकट्ठा किए कारवट टीम ने। 18 गेंदों में यहाँ से 40 रन की दरकार होगी, आवश्यकता होगी, यह आवश्यकता पूरी करनी पड़ेगी। इस बार गलती का भुगतान करना पड़ा, गेम में ट्विस्ट, मुकाबले में ट्विस्ट आता हुआ। इंटरटेनमेंट यहाँ पे देखने को मिल रहा है। अभी 17 गेंदे, 40 की आवश्यकता, 3 विकेट मैदान से बाहर। कुसेवाड़ी टीम ने फिर से एक बार मोमेंटम अपनी तरफ खींचा। पहले ओवर में मोमेंटम था कारवट की तरफ, इस बार मोमेंटम शिफ्ट हुआ है कुसेवाड़ी टीम की तरफ। ये मुकाबला मोमेंटम झुक चुका है। देखना होगा दोस्तों, जिस तरह से विकेट जाते हैं, जिस तरह से छक्का लगता है, चौका लगता है, तालियों की आवाज, सिट्टियों की आवाज इस मेगा फाइनल के मुकाबले में आपको देखने को मिलती है। यही दोस्तों क्रिकेट का रोमांच है। क्रिकेट गिल्ली डंडे का खेल है, लेकिन ये गिल्ली डंडे के खेल में 29 गांव को इकट्ठा करने का काम सह्याद्री प्रतिष्ठान ने किया है। काफी बड़ा ये काम करते हुए प्रतिष्ठान, बढ़िया यहाँ पे हुक किया है, हल्लाप किया है, जाएगी गेंद फील्डर के मस्तक के ऊपर दस्तक देने के लिए। हाय हेलो टाटा बाय बाय करते हुए, इट्स व्हाट शॉट, चौका है, लेकिन वो खिलाड़ी देखो ऊपर ऐसे करे, बल्ले बल्ले, बल्ले बल्ले मतलब छक्का है दोस्तों। 4 रन यहां से इकट्ठा किए, मतलब रन हो चुके 20। यहां से 16 गेंदे और 36 रन की आवश्यकता दरकार होगी, ये पूरी करनी पड़ेगी। जिंदगी जीना दोस्तों इतना आसान नहीं होता है, बिना संघर्ष के कोई महान नहीं बनता। जब तक न पड़े हथौड़े के घाव, तब तक पत्थर भी भगवान नहीं बनता। तो यहां से क्रिकेट के पटल के ऊपर संघर्ष करना पड़ता है। फिर से एक बार यहाँ पे हुक शॉट, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में रोका गया, गेंद गई बाउंड्री के बाहर। बढ़िया गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ा, चौका था हुआ ये चौका। 15 गेंदे, 32 की आवश्यकता, 15 गेंदों में चाहिए 32 कारवट टीम को। वन कुसेवड़े और उनके विपक्ष में खेलती हुई कारवट टीम। राजू पवार यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे। आतापर्यंत सतीशने 1 षटकार मारला आहे आणि प्रकाशने सुद्धा 1 सिक्स मारलेला आहे। मॅच झाल्यानंतर आपण कॅश घेऊन जायचं आहे। राजू पवार आरल यांच्याकडून बंपर धमाका आहे, अजून सुद्धा लागू आहे। 15 गेंदे 32 की आवश्यकता है। यहाँ पे बड़ा शॉट, यहाँ पे एलिवेशन कम है, हवाई यात्रा के ऊपर सफर, गेंद के नीचे फील्डर, यस कैच इज टेकन एंड विकेट नंबर 4 इज डाउन। वे यहाँ पे ट्विस्ट आता हुआ मुकाबले में। अभी 14 गेंदे, 32 की आवश्यकता। मोमेंटम कभी देखो कभी शिफ्ट होता है कारवट टीम की ओर, कभी मोमेंटम शिफ्ट होता है वन कुसेवाड़े टीम की ओर। ये दोस्तों मुकाबला है ना, इस मुकाबले में गड़बड़ ही गड़बड़ आपको देखने को मिल रही है। मुकाबले में गड़बड़ यहाँ पे देखने को मिल रही है। 14 गेंदे, 32 की आवश्यकता है कारवट टीम को और वन कुसेवड़े टीम को यहाँ से ये 32 रन बचाने हैं, डिफेंस करने हैं।
कौन डिफेंस करेगा, कौन बनाएगा रन। अच्छी गेंद, टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई गेंद, हरकत करती हुई गेंद, बरकत मिलती हुई गेंदबाज को। 13 गेंदें और 31 रन की अभी आवश्यकता। ये दोस्तों जो गेंदबाज है ना, आज के दिन का स्टार खिलाड़ी है। जब जब उनके हाथ में कप्तान ने गेंद थमाई तब तक अच्छी गेंदबाजी कर चुके हैं। अभी मेगा फाइनल के भी पहले ही इस गेंद के ऊपर देखा, टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई गेंद बॉडी के ऊपर टकराई, पिच के इर्द गिर्द घूमती हुई गेंद, यहाँ पे लेग बाइट का इशारा आता हुआ अंपायर की तरफ से। 13 गेंदें और 31 रन की आवश्यकता। अच्छी तेज तर्रार गेंदबाज जर्सी नंबर 00। यहाँ पे तारीफ मुझे लगता है ज्यादा हो गई इस गेंदबाज की, दिशा से भटके और वाइड पे जाके अटके। यहाँ पे अंपायर ईजा यहाँ बता दे वाइड। 13 गेंदें 30 की आवश्यकता। 13 गेंदों में 30 रन की आवश्यकता। आखिरी मुकाबला, मेगा फाइनल का मुकाबला, मुकद्दर का सिकंदर होने का ये दोस्तों वक्त आ चुका है। बैकफुट पे जाके जगह बनाई, गेंद खाऊ कॉर्नर के ऊपर से, हाय हेलो बाय बाय करते हुए वाओ छक्का। 12 गेंदे 24 की आवश्यकता, मतलब हर एक ओवर में 12 रन बनाने पड़ेंगे। अभी 12 गेंदे 24 की आवश्यकता। काफी मजा आ रहा है। जब तीसरे ओवर की शुरुआत हुई तब 18 गेंदों में चाहिए थे 40, अभी 12 गेंदे, रन चाहिए 24। कौन ये मुकाबला जीतेगा, कौन होगा मुकद्दर का सिकंदर, वन कुसेवड़े या खारवट, ये दो टीमों के बीच का ये मुकाबला आपको देखने को मिलेगा। बढ़िया मुकाबला, मुकाबले में जान फूंकते हुए बल्लेबाज। कभी कभार ये मोमेंटम शिफ्ट होता है कारवट टीम की ओर, कभी कभार ये मोमेंटम शिफ्ट होता है वन कुसेवाड़ी टीम की ओर, लेकिन ये मोमेंटम बरकरार रखना काफी महत्वपूर्ण है। आदमी बड़ा बनना काफी इजी है, लेकिन वो बड़प्पन यहाँ पे टिकाना काफी दोस्तों मुसीबत होती है। यही तो दोस्तों जिंदगी है। 12 गेंदे 24 की आवश्यकता। लगभग 6 बजने के लिए 5 मिनट बाकी है। मुकाबला शुरू हुआ है। यहाँ पे 4:15 के ऊपर पहली गेंद फेंकी गई मेगा फाइनल की। अभी 6 बजने के लिए 5 मिनट बाकी है और यहाँ से रन चाहिए 12 गेंदों में 24। गेंदबाज के ऊपर सचिन, बल्लेबाज अमोल, फुलर लेंथ की गेंद बल्लेबाज को समझ में नहीं आई, गेंद जाएगी विकेट कीपर के दस्तानों में। एवरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बैट्समैन। ये फाइनल का प्रेशर, ये फाइनल का दोस्तों प्रेशर, और इस प्रेशर में आपको निखारना चाहिए। यहां से आप हीरो बनते हैं। यहां से देखने को मिलेंगे आपको 11 गेंदे 24 की आवश्यकता। 11 गेंदे 24 रनों की आवश्यकता दरकार। यस, अच्छी गेंद, यहाँ पे जड़ में गेंदबाजी की जा रही है। सचिन बोल रहा है विकेट कीपर को धीमे से, जल्दबाजी मत करो। जल्दबाजी में अगर कोई भी निर्णय लिया जाता है वो सही साबित नहीं होता है। तो यहाँ पे गेंदबाज बताता हुआ विकेट कीपर को धीमे धीमे गेंद को स्लो डाउन करना है। 10 गेंदे, यहाँ से 23 रनों की आवश्यकता। 23 रन और 10 गेंदे। कदमों का इस्तेमाल किया, टिप्पा खाने के बाद उछाल प्राप्त करती हुई गेंद विकेट कीपर के हाथों में। 9 गेंदे 23 रन, 9 में बनाने हैं 23 रन और गेंदों का फासला यहाँ पे बढ़ता हुआ, धड़कने बढ़ती हुई इस मुकाबले में, क्योंकि आखिर का मुकाबला, मेगा फाइनल का मुकाबला आप देखने जा रहे हो। 9 गेंदे 23 रन की आवश्यकता। अच्छी गेंदबाजी करते हुए सचिन, तारीफ करना चाहूंगा सचिन की। स्ट्राइक पे प्रकाश, इस बार बढ़िया प्रकाश का शॉट सिलेक्शन, लेकिन यहां पे फिर से एक बार मुकाबले में ट्विस्ट। अभी 8 गेंदे और जीतने के लिए चाहिए 23 रन। 8 गेंदे और 23 रन की
आवश्यकता। मुकाबला टर्न हो सकता है, अभी तक हम बोल नहीं सकते दोस्तों। अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, यहाँ पे प्रेडिक्शन सब फेल है, प्रेडिक्ट नहीं कर सकते आपकी क्या होगा क्या नहीं होगा। 23 रन की आवश्यकता, 8 गेंदे 23 रन की आवश्यकता। बल्लेबाज आ चुका है, सचिन गेंदबाजी मार्क के ऊपर है। जब जब विकेट जाती है तब तब प्रेशर बढ़ता है कार्बट टीम का। इस बार पुल करने की कोशिश डीप मिड विकेट की तरफ, 1 रन से यहाँ पे इजाफा हो जाएगा। 7 गेंदे शेष, 22 की आवश्यकता। 7 में 22। सात गेंदों में 22 रनों की आवश्यकता। बल्ले का किनारा यहां पे दुर्भाग्यशाली रहे। 6 गेंदे 22 रन की आवश्यकता। अभी भी कुछ भी हो सकता है दोस्तों, क्रिकेट है। इस बार सह्याद्री एसोसिएशन के सल्लागार राजेश जी शिंदे साहब, इनका शुभ आगमन 22 यार्ड पिच के ऊपर। रॉबिन ट्रॉफी के ऑर्गेनाइजर इस बार आपको देखने को मिलेंगे। सह्याद्री प्रतिष्ठान ने भरोसा जताया, दिलाया उस प्रतिष्ठान को और मान्यता मिली इस प्रतियोगिता को रखने की, और वही राजेश शिंदे आपको देखने को मिलेंगे बल्लेबाजी करते हुए स्ट्राइक एंड के ऊपर, सॉरी नॉन स्ट्राइक एंड में। 6 गेंदे 22 रनों की आवश्यकता। करिश्मा करना पड़ेगा, चमत्कार करना पड़ेगा, क्योंकि जहां चमत्कार वहां पे नमस्कार होता है दोस्तों। इस बार बॉल अच्छी गेंद, राजेश शिंदे साहब यहाँ पे स्ट्राइक लेना चाहते हैं। स्ट्राइक तो मिली, लेकिन वो स्ट्राइक का इस्तेमाल करेंगे या नहीं, क्योंकि राजेश शिंदे साहब के एक्शन हमारे स्ट्राइक अंपायर है ना, वो बढ़िया करते। मुख्य अंपायर के ऊपर जब राजेश शिंदे विकेट लेते, विकेट जाता है, तब उनके एक्शन काफी बढ़िया होते हैं। वो अंपायर बराबर करते, कॉपी बुक स्टाइल में करते। 5 गेंदे और 22 रन की आवश्यकता होगी यहां से जीतने के लिए। अंतिम मुकाबला। सभी उपस्थित दर्शकों का तहे दिल से स्वागत करता हूं इस रॉबिन ट्रॉफी 2025 में। लॉब किया, हवाई सफर करती हुई गेंद जाएगी हाथ में। मुकाबला अभी यहां से छूटता हुआ हाथ से। 4 गेंदे 22 की आवश्यकता। कार्बट टीम यहां से इस मुकाबले से, इस प्रतियोगिता से बाहर जाती हुई नजर आती हुई, क्योंकि 4 गेंदे 22 की आवश्यकता। वन कुसेवाड़ी जो 5 टाइम मुझे लगता है चैंपियन रही टीम, कार्बट टीम इस बार हारती हुई नजर आएगी हमको, क्योंकि हमारे 2011 में भी ऐसा देखा हमने। सूरज शिंदे वो अनुपस्थित है, और ऐस सिचुएशन में वो टीम मैदान में उतरी थी, और इसके बदौलत यहाँ पे ये टीम पहुंची है। अभी 3 गेंदे और 18 रनों की आवश्यकता। अभी भी है चांस, 3 गेंदों में 3 छक्के, मुकाबला जीत जाएंगे। बल्लेबाज तो तगड़ा लग रहा है, लेकिन तगड़ा शॉट खेलना पड़ेगा। 3 गेंदे और 18 रन, मतलब 3 गेंदों में 3 छक्के। अगर छक्के मारे तो सामने वाले के छूट जाएगा, सामने वाले को। 3 गेंदे 18 रनों की आवश्यकता दरकार होगी। बढ़िया शॉट सिलेक्शन यहाँ पे देखने को मिला सामने की तरफ, लेकिन अभी यहाँ पे औपचारिकता हो जाएगी मुकाबले में। 2 गेंदे 18 रनों की आवश्यकता। यहाँ पे जीत के काफी करीब आती हुई वन कुछ बड़े टीम, और हार के थोड़ी सी करीब जाती हुई कार्बट टीम। दो गेंदे 18 रनों की आवश्यकता। अच्छा, यहाँ पे इनसाइड आउट का कवर ड्राइव देखने को मिला, डीप एक्स्ट्रा कवर में चौका। इस बार बहुत वक्त हो चुका है। अभी 1 गेंद में 14 रनों की आवश्यकता है। 1 गेंद में 14 रन, थोड़ी देर में आपको पता चलेगा। रॉबिन ट्रॉफी 2025 का
मुकद्दर का सिकंदर चैंपियन। ये कौन है, कौन होगा चैंपियन 2025 का? यह ऑर्गेनाइजर ने यहाँ पे ऑर्गेनाइज की भी ये प्रतियोगिता रॉबिन ट्रॉफी 2025। एक गेंद 14 की आवश्यकता।